होळी हा आनंदाचा आणि रंगांचा सण असला तरी त्यापूर्वीचे 8 दिवस हे खूप सावधगिरीचे असतात. याच कालावधीला होलाष्टक असे म्हणतात. होळी येण्याच्या आधीचे ते 8 दिवस जे शांत असतात, गंभीर असतात आणि थोडेसे गूढही असतात, त्यांना म्हणतात होलाष्टक. होलाष्टकामध्ये ही 7 कामे अजिबात करू नयेत. फाल्गुन महिन्यामधील शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंतचा काळ हा होलाष्टकाचा असतो. त्यावेळेस वातावरणात सूक्ष्म बदल होतात. ग्रहांची स्थिती अस्थिर असते, त्यामुळे ऊर्जा बदलते. म्हणूनच या काळामध्ये कोणते शुभ कार्य करू नयेत असं शास्त्र सांगतं. आता ती 7 कामे कोणती आहेत? तर पहिलं काम आहे लग्न किंवा साखरपुडा करू नये. या 8 दिवसामध्ये लग्न किंवा साखरपुडा करणे पूर्णपणे निषिद्ध मानले आहे. असं मानलं जातं की या दिवसामध्ये लावलेले लग्न टिकण्यामध्ये अडचणी येतात. दुसरे काम आहे नवीन बांधकाम सुरू करू नये. घर म्हणजे स्वप्न, घर म्हणजे सुरक्षितता. याच काळामध्ये कोणत्याच प्रकारचे भूमिपूजन किंवा घर बांधणे टाळावे. नवीन वास्तूची पायाभरणी करण्यासाठी शांत आणि शुभ काळ आवश्यक असतो, परंतु या दिवसामध्ये सकारात्मक ऊर्जा स्थिर नसते. तिसरं काम आहे नवीन व्यवसायाला सुरुवात करू नये. कोणत्याही नवीन उद्योग किंवा व्यापाराची सुरुवात या काळामध्ये करू नये, नाहीतर तोटा सहन करावा लागू शकतो. तसेच व्यवसाय सुरू केल्यास अडथळे येण्याची शक्यता जास्त असते. चौथं काम आहे मुंज किंवा नामकरण. मुलांचं जावळ काढणे, मुंज किंवा नामकरण करणे असे जे संस्कार आहेत या दिवसामध्ये करू नयेत. 5वं काम आहे नवीन वस्तू खरेदी करू नये. जसं नवीन घर, गाडी, सोने या काळामध्ये मोठी गुंतवणूक करणे टाळावं. 6वे काम आहे वादविवाद, भांडणं टाळावीत. या काळामध्ये ग्रहांची स्थिती उग्र असल्यामुळे वातावरणामध्ये अस्थिरता असते, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचे मोठे वाद वाढू शकतात. 7वे काम आहे यज्ञ किंवा विधी. या काळामध्ये कोणत्याच प्रकारचे विधी किंवा यज्ञ करू नयेत. तसेच नकारात्मक विचार मनामध्ये आणू नयेत. हा काळ आध्यात्मिक साधनेसाठी उत्तम आहे. नकारात्मक विचार टाळावेत. विशेष करून भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचे नामस्मरण करावे. या होलाष्टकाच्या काळात आपण काय करावे तर रोज देवापुढे तसंच दरवाजामध्ये दिवा लावावा. गीता, रामरक्षा, महामृत्युंजय मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. शक्य झाल्यास गरजू लोकांना अन्नदान करावं. घरामध्ये स्वच्छता ठेवावी. तसेच आपल्यापेक्षा मोठे वडीलधारी लोकांचे आशीर्वाद घ्यावेत. या होलाष्टकामध्ये काही गोष्टी शिकायला मिळतात, ती म्हणजे अहंकार आणि वाईट सवयी सोडण्याचा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.